मुंबई ठाणे पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक। शेतकरी कर्जमाफी आणि अल निनोबाबत चर्चेची शक्यता। पालघरच्या डहाणूमध्ये भर दिवसा ज्वेलर्सवर दरोडा। इराणी नगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्समधून लाखोंचा ऐवज लंपास। दिल्लीमध्ये अभिजित दिपकेसह तरुण आंदोलनावर ठाम। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार, अभिजित दिपकेंचा इशारा। नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातले सगळ्यात मोठे तरुणाई विरोधी पंतप्रधान। राहुल गांधींची मोदींवर घणाघाती टीका। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ शकत नाही म्हणत हल्लाबोल। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक। संसदेतील रणनीतीवर होणार मंथन। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याबद्दल मोदींचा होणार सत्कार। 20 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। 3 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार, राज्याचं लक्ष। नवी मुंबईतील असलेली नोकर भरती परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार। भरती स्थगितीचा निर्णय शासनाने निलंबित केल्याने परीक्षा नियोजित वेळेनुसार होणार असल्याची माहिती। जम्मूच्या अखनूर परिसरातील चिनाब नदीला पूर। पुराच्या पाण्यात वाहून आलेले लाकडाचे ओंडके गोळा करतानाचा व्हिडिओ आलाय समोर। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान। दच्छन या भागात पिकं आणि शेतजमीन वाहून गेली। बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवात काही महत्त्वाच्या घडामोडींनी। सुरुवात नवी दिल्लीच्या बातमीनं करूया। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीए संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक संसद ग्रंथालय भवनामध्ये पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला संबोधित करणार आहेत। अधिवेशनातील रणनीतीवर ते या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। महत्त्वाची विधेयकं, विरोधकांच्या भूमिकेला उत्तर कसं द्यायचं त्याची रणनीती, आघाडीतील समन्वय या सगळ्यावर या बैठकीत चर्चा होईल। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याबद्दल एनडीएच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे। नव्या खासदारांचं स्वागत सुद्धा या बैठकीमध्ये केलं जाणार आहे। मंगल मिलन बैठक होणार आहे। एनडीए संसदीय समितीची ही बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला संबोधित करतील। पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी संसदेमध्ये ही एनडीएने मंगल मिलन बैठक बोलावलेली आहे। राजनाथ सिंग, नितीन नबीन या बैठकीला उपस्थित आहेत। काही वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे अशी माहिती मिळतेय। ताजे अपडेट्स आपण नवी दिल्लीतूनच घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, बैठक सुरू झालेली आहे का आणि काय अधिक माहिती या मंगल मिलन बैठकीविषयी? प्रशांत, काही कारणामुळे तुमचा सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। ही बैठक मंगल मिलन बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला संबोधित करणार आहेत। परत एकदा प्रशांतला विचारा। प्रशांत, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे संसद भवनाच्या ग्रंथालयामध्ये ही महत्वाची बैठक प्रारंभ झालेली आहे। सकाळी 9:30 वाजता ही बैठक प्रारंभ झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्वाचं आहे की आजची ही मंगल मिलन बैठक आहे। ज्या बैठकीला खास जर बघितलं आपण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहे, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित आहे। या सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं पावसाळी अधिवेशनामध्ये
जी निश्चित रणनीती निश्चित करायची आहे, त्या रणनीतीच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याकरता ही अत्यंत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मार्गदर्शन करणार आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं केली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने या बैठकीला अनन्य महत्व प्राप्त झालं आहे. नक्की, धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. दरम्यान नवी दिल्लीतून अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, ती अशी की विद्यार्थी आजही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दिल्लीमध्ये अभिजित दिपकेसह तरुण आंदोलनावर ठाम आहेत. अजूनही ते आंदोलनाला बसलेले आहेत. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा अभिजित दिपकेनं दिलेला आहे. त्याचसोबत सोनम वांगचुक यांचंही उपोषण सुरू राहणार आहे असं दिपके म्हणतात. दिल्लीमध्ये ठिकठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त आहे. ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था आहे. सोमवारी आंदोलनाच्या वेळी संसद भवनावरील मोर्चानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. त्यानंतर जंतर मंतरवरील आंदोलकांचे मंडप हटवले गेलेले आहेत. संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अजून सुद्धा अभिजित दिपकेसह तरुण आंदोलनावर ठाम आहेत आणि त्यामुळे जंतर मंतर बाहेरचा जो रस्ता आहे तिथं रस्त्यावर बसूनच ते आपलं आंदोलन कंटिन्यू करतायत. आज जो दिल्ली पुलिस ने करा है, आज जो स्टूडेंट्स को मारा है, जिस तरीके से स्टूडेंट्स का सर फोड़ा है, वो बहुत ही शर्मनाक है. इसके वजह से पूरी दुनिया में हमारे देश की बदनामी हो रही है. और दिल्ली पुलिस ने ऐसा क्यों करा ये सबको पता है. ऊपर से ऑर्डर आए थे, नरेंद्र मोदी और अमित शाह से ऑर्डर आए थे. दिल्ली पुलिस ने 12 साल की बच्ची का सर फोड़ा है. एक लड़की के छाती पर पैर दिया है दिल्ली पुलिस के मेल ऑफिसर्स ने. जिस 12 साल की बच्ची का सर फोड़ा है वो एक मेल पुलिस ऑफिसर ने फोड़ा है. और इसी के चलते ये देखते हुए बहुत दुख के साथ ये मुझे कहना पड़ रहा है, सोनम सर ने अपना अनशन जारी रखने का घोषणा की है. सोनम सर का ये कहना है कि जिस तरीके से पुलिस ने स्टूडेंट्स को मारा पीटा उससे उन्हें काफ़ी दुख हुआ है और उसके चलते वो अपना अनशन जारी रखेंगे. और सोनम सर अगर अपना अनशन जारी रखेंगे तो ये उनकी ज़िंदगी के लिए बहुत बड़ा धोखा है. उनकी लाइफ बहुत ज़्यादा रिस्क में है क्योंकि सोनम सर की जो बॉडी है, जितनी मेरी उनके मेडिकल डॉक्टर से बात हुई थी, उनके फैमिली मेम्बर से बात हुई थी और जितनी सोनम सर से बात हुई थी उसके अकॉर्डिंग सोनम सर की जो बॉडी थी वो 20-21 दिन का अनशन झेल सकती थी. एनीथिंग बियॉन्ड दैट इज़ अ सीरियस थ्रेट टू हिज लाइफ. अगर सोनम सर को कुछ भी हो जाता है तो इसके लिए सरकार जिम्मेदार होगी, पुलिस जिम्मेदार होगी. क्योंकि जिस तरह से सरकार और पुलिस ने आज स्टूडेंट्स के साथ व्यवहार करा है उसी के कारण सोनम सर को अपना अनशन जारी रखना पड़ रहा है. एका बाजूला सरकार निर्ढावलेलं आहे असा आरोप होतोय, दुसरीकडे आंदोलन भरकटलं असा दिपके आणि त्याच्या सहकार्यांवर आरोप होतोय. या सगळ्याविषयी आपण थेट नवी दिल्लीतच जाऊया आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याशी बोलूया. प्रशांत, अजूनही दिपके आणि त्याचे सहकारी जंतर मंतरच्या बाहेर रस्त्यावर आंदोलनाला बसलेत असं कळतंय, काय अपडेट? हां, बरोबर आहे. मी सध्या जंतर मंतर परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे जर बघितलं आपण प्रचंड पोलीस फाटा आहे आणि समोर जिथे काल दिल्ली पोलिसांनी जर बघितलं आपण तर हा जो पेंडॉल होता हा पेंडॉल तोडलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर अजूनही आंदोलन प्रारंभ केलं आहे. अभिजित दिपके यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमचं आंदोलन सुरू राहील. कारण की ज्या पद्धतीनं मारहाण केली होती आणि ज्या पद्धतीने मारहाण केल्यानंतर ज्या पद्धतीने आज त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये हे महत्त्वाचं ठरतं की या आंदोलनामध्ये अजूनही कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रितपणे असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून एकीकडे ज्या पद्धतीनं अभिजित दिपके यांनी इशारा दिला आहे की आंदोलनाच्यासाठी ज्या पद्धतीनं हे बोललं जात आहे की दावा केला जात आहे की निश्चितपणे हे जे आंदोलन आहे जोपर्यंत कुठल्याही पद्धतीने सरकार या पद्धतीने मान्य करणार नाही तोपर्यंत इथे आंदोलन सुरूच राहील. आणि सोनम वांगचुक यांचं ज्या पद्धतीनं बघितलं गेलं की सोनम वांगचुक यांच्या संदर्भात जी कारवाई सरकारने केली आहे त्या कारवाईचा निषेध केला जात आहे. पण त्यांची प्रकृती संदर्भात ज्या पद्धतीचे अपडेट आज आलेले आहेत त्या अपडेटनंतर असं म्हणावं लागेल की साधारणतः इथे आजही मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते एकत्रित आहे. काल जो पेंडॉल तोडला त्यांनी पुन्हा तो लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि इथे जर बघितलं हा पेंडॉल इथे तोडलेला होता आणि आता पुन्हा इथे पेंडॉल लावण्याने